उपवास असला ना सारखी सारखी खिचडी वगैरे खाण्याचा खरंच खूप कंटाळा येतो. त्यामुळे आज अगदी झटपट होणारी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजेच काय उपवासाचे पराठे बनवणार आहे. यासाठी 2 बटाटे घेतलेत आणि सगळ्यात अगोदर बटाटे मधून कट करून शिजत ठेवायचे म्हणजे पटकन शिजले जातात. बटाटे शिजत ठेवलेत तोपर्यंत इथे पहा एक छोटी वाटी मी साबुदाणा घेतलाय आणि पाव वाटी वरई घेतली आहे. हे दोन्ही एकत्र बारीक असं वाटून घ्यायचे, पण वाटण्या अगोदर थोडंसं गरम करा, कारण आता पावसाचे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे हे नरम पडलेलं असतं. तर जर असं गरम करून मी हे असं वाटून घेतले पहा, म्हणजे छान असं बारीक पीठ होतं. तोपर्यंत बटाटे सुद्धा चांगले शिजलेले आहेत आणि त्याची साल काढून आता हे खिसून घ्यायचे. तर छोटीशी आलं खिसण्याची खिसणी घेतली म्हणजे एकदम छान असा बारीक खिस पडतो. माझ्या आईला ना उपवासा दिवशी साबुदाण्याची खिचडी खायला तिला मनापासून म्हणजे आवडतच नाही. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपीज ती ट्राय करत असते आणि ही रेसिपी खरं सांगू का मला आईनेच शिकवली आहे. अगदी झटपट होते बनवायला, सोपी आहे, सहज कोणीही बनवू शकाल एवढी सोपी आहे. तर सगळा बटाटा इथे मी खिसून घेतला आणि यामध्ये आता थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे किंवा हिरवी मिरची वाटून घातली तरीही चालेल. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तिखट मीठ घातल्यानंतर हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी उपवासाला बघा जिरेपूड, धनेपूड वगैरे चालते. चालत असेल तर घालू शकता. आता हे जे वाटून घेतलेलं पीठ आहे त्यातलं 2 चमचे पीठ मी साईडला ठेवले आणि लागेल तसं पीठ यामध्ये वापरणार आहे. तर थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती उपवासाच्या बऱ्याच अशा रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील किंवा या रेसिपीच्या एंड स्क्रीनला मी तुम्हाला ती रेसिपी देते, नक्की बघा. तर व्यवस्थित छान असं एक घट्ट मळून घेतले आणि एक 5-10 मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे भिजण्यासाठी. पीठ भिजते तोपर्यंत इथे थोडीशी कच्ची कोथिंबीर घेतली आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. कोथिंबीर पूर्णतः ऑप्शनल आहे. बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर चालते आणि बऱ्याच ठिकाणी चालतसुद्धा नाही, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार घाला. आणि आणखीन एक महत्त्वाचं, पराठेसोबत चटणीच पाहिजे असं काही नाही. दह्यासोबत जरी खाल्ले तरीही खूप भारी टेस्टी लागतात. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे भाजून थंड करून खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घालून हे छान असं बारीक वाटून घेतले. जर असं घट्ट वाटतंय त्यामुळे अजून थोडंसं 1-2 चमचे पाणी यामध्ये घालते. अगदी झटपट 2 मिनिटामध्ये चटणी बनवून तयार होते. या अगोदर जी रेसिपी मी अपलोड केली ती सुद्धा उपवासाचीच रेसिपी आहे. तर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं हे. एक 5 मिनिटच पीठ मी भिजवून दिले कारण खूप वेळ झाला होता, त्यामुळे मग म्हटलं पटपट पराठे बनवूयात. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटेसे गोळे बनवून घ्यायचे. पीठ जर व्यवस्थित नाही भिजलं ना तर पराठे लाटताना थोड्याशा चिरा पडतात. आता काय माहिती याचा पराठा कसा होतोय ते, कारण वेळ झाल्यामुळे मी पटकन लाटायला घेतले. सगळे गोळे बनवून झाल्यानंतर आता यातलं जे 2 चमचे पीठ मी साईडला ठेवलं होतं वरई आणि शाबूचं, ते पीठ याला लावायचं आहे वरून आणि हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे. आणि बघा मगाशी मी म्हटलं होतं व्यवस्थित पीठ भिजलं नसल्यामुळे थोड्याशा साईडने चिरा पडत आहेत, पण काहीच हरकत नाही. यावरती सुद्धा एक चांगला उपाय आहे माझ्याकडे. तर पराठा लाटून झाल्यानंतर एखादं असं करवा असणारं भांडं घ्यायचं, एखादं झाकण वगैरे, आणि त्याने बघा असं बरोबर मध्ये ठेवून वरून थोडंसं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित पराठा गोल गरगरीत असा कट होतोय. एकदम झाला की नाही गोल गरगरीत पराठा. असा काही ना काहीतरी जुगाड करावा लागतो. तर तवा गरम झालेला आहे, पराठा टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. छान असा खरपूस कलर येईपर्यंत पराठे भाजून घेतले. आणि मैत्रिणींनो, कशी वाटली रेसिपी? थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.